श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण होतो अध्याय 32वा, विधवेचा आचार धर्म, मृत विप्रांना केले जिवंत. तर तिथे आपण आलो होतो की सिद्ध सांगतायत की विधवा स्त्रियांनी कसे आचरण ठेवावे, इथपर्यंत आपण आलो होतो की काय काय गोष्टी पाळायच्या ते. तर अशा प्रकारे साधूंनी शोकमग्न ब्राह्मणींना पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचार धर्म सांगितला. ते पुढे म्हणाले, साध्वी, तुम्ही शौर्याने सहगमन करा किंवा वैधव्यातील आचार धर्म पाळून कालक्रमण करा. देहाचे पुण्य सारखेच आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, यतिराज, पतीशिवाय जगणे मला शक्य नाही, म्हणून मी सहगमन करणार आहे. साधूंनी त्यांच्याकडे करुणेने पाहिले. म्हणाले, साध्वी, काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते. एवढे मात्र खरे. सहगमन करण्यापूर्वी तुम्ही श्रीगुरूंचे दर्शन घ्या. मग त्यांनी त्यांच्या भाळी भस्म लावले आणि 4 रुद्राक्षे घेऊन म्हणाले, यातील 2 रुद्राक्षे पतीच्या गळ्यात बांधा. एक रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानाला बांधा. श्रीगुरूंचे चरण तीर्थ घ्या. ते स्वतःवर व पतीच्या देहावर शिपडा. सुवासिनींना सौभाग्य वायने द्या. ब्राह्मणांना दानधर्म करा. श्रीगुरूंची आज्ञा घ्या आणि मगच सहगमन करा. त्यानंतर ते निघून गेले. ब्राह्मणींनी गावातील ब्राह्मणांना बोलून प्रायश्चित्त आणि प्रेतपिंडादी कर्मे करवून घेतले. स्नान करून सौभाग्य अलंकार धारण केले. ब्राह्मणांनी प्रेत नदीकाठी नेले. ब्राह्मणींच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया त्यांच्या दर्शनास आल्या. ब्राह्मणींनी त्यांना सौभाग्य वायने दिली. ब्राह्मणांना दानधर्म केला. लोकांनी ती चिता रचली. ब्राह्मणींनी लोकांना अभिवादन केले. गावाहून त्यांच्या समवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूंनी दिलेली रुद्राक्षे पतीच्या गळ्यात व कानात बांधली. मग त्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाल्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. मार्गाने चालताना ब्राह्मणी सातत्याने श्रीगुरूचा धावा करत होता. संगमावर श्रीगुरू अश्वत्थाखाली निवांत बसलेले होते. ब्राह्मणींनी त्यांना वंदन करतात त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ते ऐकून त्या चमकल्या. त्यांच्याबरोबर आलेले ब्राह्मणही गंभीर झाले. त्यांनी श्रीगुरूंना सर्व वास्तुस्थिती सांगितले. तेव्हा ते म्हणाले, या ब्राह्मणींचे सौभाग्य स्थिर आहे. त्यांच्या पतींना इथे घेऊन या. ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तेव्हा श्रीगुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणांवर अभिषेक केला. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवून बंधन मुक्त केले आणि त्यावरील वस्त्र दूर केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्रीगुरूंनी त्यांच्याकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले. तर काय आश्चर्य! ते मृत ब्राह्मण झोपेतून जागे केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी ते मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसे उठून बसले आणि आपण नग्न आहोत हे पाहून ओशाळले. त्यांनी बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले. त्यावेळी समोर बसलेले तेजस्वी यतीश्वर आनंदाने हसून रडणाऱ्या पत्नी आणि लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून संभ्रमात पडले. ब्राह्मणींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून तिथे थक्क झाले. मग त्या दोघांनी श्रीगुरूंचे चरण धरले. तेव्हा त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायू असे 8 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. त्यावेळी एका ब्राह्मणीने विचारले, स्वामी, विधिलिखित बदलता येत नाही, मग माझ्या बाबतीत ते मिथ्या कसे ठरले? श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मणी माझ्यावर विश्वास ठेवून इथे आल्या होत्या आणि शरणागताचे रक्षण करणे हे माझे ब्रीद असल्यामुळे मी ब्रह्मदेवांना विनंती करून त्यांच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतलेली आहेत. ते ऐकून लोक तटस्थ झाले आणि गुरुकृपेचे सामर्थ्य जाणून श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. त्याप्रमाणे सिद्धांनी त्या विधवेला सांगितलं होतं की आता तुम्ही विधवा झालेल्या आहेत, तुमचं आचरण अशा प्रकारे असावं. जसं जे त्यांनी सांगितलं होतं त्या सगळ्या पद्धती किंवा त्या सगळ्या ज्या रीतिरिवाज त्या सगळ्या गोष्टी त्या ज्या ब्राह्मणी आहेत त्यांनी ते मान्य केलं आणि जसं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी केलं. त्यांना सांगितलं गेलं होतं की
बघा, त्यांना जसं जसं सांगितलं गेलं होतं की यांच्या जे काही रुद्राक्ष साधूंनी दिलेले आहे ते त्यांनी त्यांच्या पतीच्या गळ्यामध्ये बांधली, कानात बांधली व श्री गुरूच्या दर्शनासाठी त्या संगमावरती गेल्या. जसं त्यांना सांगितलं गेलं, जे गुरूंनी सांगितलं ते त्यांनी ऐकलं आणि गुरूंच्या सांगण्यानुसार त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. मग ह्या सगळ्या गोष्टींनी गुरु जे आहेत त्यांनासुद्धा माहिती होतं की हे माझे शरणागत आहेत आणि यांची मदत करणं हे माझं काम आहे. तर पुढे गुरूंनी सांगितलं, म्हणजे त्या ब्राह्मणी विचारतात की जे विधीने लिहिलेलं आहे नशिबात ते कोणासाठीच बदलत नाही, मग माझ्यासाठी ते कसं बदललं? माझा नवरा, माझे जे पती आहेत ते वारलेले होते, मग ते जिवंत कसे झाले? मी तर विधवा होते, मग ते जिवंत कसे झाले? तर तिथे त्यांना गुरु सांगतात की मी तुमच्या नवऱ्याच्या पुढील जन्माचे 30 वर्ष मागून घेतलेले आहेत, कारण की तुम्ही माझ्या शरणात आले होते आणि तुमचे रक्षण करणं माझं काम आहे. हा आहे गुरूंचा महिमा, हे आहेत गुरु. तर मित्रांनो, आत्ताचा अध्याय इथे संपत आहे. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यास मदत करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.